नमस्कार, मी ॲडव्होकेट संदीप ससाने. तुम्हाला माहिती आहे की दौंड येथील पाटस रेल्वे स्टेशनवरती कानगावच्या बाजूने गेली अनेक वर्ष फूट ओव्हरब्रिज नाही आहे. त्याच्यामुळे लोकांना, प्रवाशांना अक्षरशः रेल्वेच्या मालगाड्यांच्या खालनं जीव घेणा प्रवास करावा लागतो. आज सकाळीच एक भयानक अशी घटना घडली. एक महिला प्लॅटफॉर्मवरती जाण्यासाठी मालगाडीच्या खालून जात होती, परंतु अचानकच ती रेल्वे मालगाडी चालू झाली आणि अक्षरशः तिला त्या मालगाडीच्या खालीच झोपावं लागलं. तिच्या पूर्ण अंगावरून ती मालगाडी गेली, परंतु त्याच्यामध्ये तिची कुठलीही जीवितहानी झाली नाही. परंतु त्याच्यामध्ये जर तिची कुठली जीवितहानी झाली असती, तिचा जीव गेला असता, तर याला जबाबदार पूर्णपणे रेल्वे प्रशासन राहिलं असतं. आम्ही रेल्वे प्रशासनाला खूप वेळा सांगितलंय, पत्रव्यवहार केलाय की पाटस कानगावच्या बाजूने FOB म्हणजे फूट ओव्हरब्रिज हा पूर्ण करा आणि तो फूट ओव्हरब्रिज पूर्ण करेपर्यंत आपण रेल्वे पोलीस फोर्स त्या ठिकाणी तैनात करा. तिथून लोकांना रेल्वे गाड्यांच्या खालनं जाऊन देऊ नका. परंतु रेल्वे प्रशासन, पुण्याचे रेल्वे DRM याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. काम मंजूर होऊन कॉन्ट्रॅक्टरकडे दिलं गेलं आहे, तरीसुद्धा कानगाव बाजूचा जो रेल्वे पूल आहे तो बनवण्याला एवढा वेळ का लागतोय? नक्की याच्यामध्ये रेल्वेचा काय प्रॉब्लेम आहे? हा प्रश्न सध्या आम्हाला उपस्थित होतोय आणि या तमाम रेल्वे पोलीस प्रशासनाला आमचं सांगणं आहे की कानगावचा पाटसचा रेल्वे ब्रिज ताबडतोब पूर्ण करा, नाहीतर अनेक जीव त्या ठिकाणी पाटस रेल्वे स्टेशनवरती जातील. कारण तिथं लोक थांबत नाहीये, त्यांना पुण्याला जायला लागतं. तिथं विद्यार्थी, महिला, वृद्ध माणसे, शाळकरी मुले, अनेक लोक, हजारो प्रवासी त्या ठिकाणी प्रवास करत असतात. म्हणून रेल्वे प्रशासनाला विनंती की तिथे रेल्वे पोलीस तैनात करा आणि ताबडतोब त्या FOBचं म्हणजे फूट ओव्हरब्रिजचं काम पूर्ण करा. धन्यवाद.